भारत अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी शहरात प्रतिकात्मक होळी आंदोलन करण्यात आले. प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी कराराच्या प्रतीची होळी करून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नरेंद्र झाले सरेंडर, पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी करार मागे घेण्याची मागणी केली. चेतन नरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकारने देशहिताशी तडजोड करणारा करार केला आहे. अमेरिकेतील कथित एप्स्टाईन प्रकरणानंतर स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या करारामुळे शेतकरी, व्यापारी, वस्त्रोद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असे ते म्हणाले. करारातील ट्रॅफिक रचनेवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सांगितले की अमेरिकेकडून भारतात निर्यात होणाऱ्या मालावर 0 किंवा अत्यल्प शुल्क ठेवण्यात आले आहे, तर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या मालावर 18% शुल्क आकारले जात आहे. पूर्वी हे शुल्क केवळ 3% होते असा दावा त्यांनी केला. रशियन क्रूड तेल आयातीच्या कारणावरून अतिरिक्त दंडात्मक शुल्क लावण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. करारानंतर काही कृषी पिकांच्या दरात घसरण झाल्याचे सांगत सोयाबीन, मका, कापूस आणि तूर उत्पादकांना मोठे नुकसान होत असल्याचा दावा नरोटे यांनी केला. मोठ्या प्रमाणात आयात वाढल्यास देशांतर्गत उद्योग आणि रोजगारावर परिणाम होईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक नरसिंह आसादे, प्रदेश सचिव श्रीशैल रणधीरे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंडे, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, विवेक खन्ना, सुभाष वाघमारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.